अतिशय महत्वपूर्ण विषयावरती आपण चर्चा करीत आहोत। 15 ऑगस्ट 2024 रोजी पा रणजित दिग्दर्शित थंगलान हा चित्रपट एकाच वेळेस भारतासह जगातील अनेक देशांमध्ये प्रसारित झालेला आहे, प्रदर्शित झालेला आहे। थंगलान हा चित्रपट अतिशय दर्जेदार आणि सर्व भारतीयांनी पाहावा असा उपयुक्त असा दर्जेदार सिनेमा आहे। पा रणजित दिग्दर्शित थंगलान हा सिनेमा 15 ऑगस्ट पासून आज अखेरपर्यंत भारतातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हाऊसफुल शो सुरू आहे। आणि थंगलान हा विचार करायला प्रवृत्त करतो, गुलामाला गुलामीची जाणीव करून देतो, संस्कृती दर्शवतो आणि स्वतःच आत्मभान स्वाभिमान जागृत करतो असा हा थंगलान चित्रपट। थंगलान चित्रपटाची चर्चा, या थंगलान चित्रपटामध्ये नक्की दिग्दर्शक पा रणजित यांना काय दाखवायचं आहे, जनतेने काय घेतलं पाहिजे, कशा प्रकारे एका वाक्याचं महत्व आहे, एका शॉटचं महत्व आहे, प्रत्येक गाण्याचं महत्व आहे आणि इतिहासामध्ये इतिहासाची सुवर्ण पानं, क्रांती प्रतिक्रांती ही इतक्या सुंदर पद्धतीने या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे। त्या चित्रपटाच्या खोलात आपण जाऊया। माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण हा थंगलान हा चित्रपट गृहामध्ये जाऊनच पाहावा, कारण हा चित्रपट तुम्ही चित्रपट गृहामध्ये गेल्यावरती तुम्हाला अधिक समजून येईल, चांगला निखरता येईल, चांगला पाहता येईल, चांगला समजून घेता येईल, समजून सांगता येईल। याकरिता प्रत्येक भारतीयांनी हा चित्रपट पाहणं खूप गरजेचं आहे। आपल्या सोबत विशेष सरकारी वकील अमोलजी सोनवणे, आंबेडकरी चळवळीचे नेते सुमितजी साबळे, एनडीएमजेचे नेते दत्ताजी कांबळे आहेत की ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला आहे, समजून घेतलेला आहे आणि मतांतर असतील, परंतु पा रणजित डायरेक्टर यांना थंगलान या चित्रपटातून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे आणि प्रेक्षकांनी काय घ्यायचं आहे, या बाबतीत मी सर्वात पहिल्यांदा विशेष सरकारी वकील अमोलजी सोनवणे यांच्याकडे जातो। सोनवणे साहेब, थंगलान काय आहे? थंगलान जेव्हा आपण हा चित्रपट पाहतो आणि साहजिकच आहे की चित्रपटाचं जेव्हा टीजर आला आणि त्याचा ट्रेलर आपण जेव्हा पाहिला, त्याच्यामध्ये आपल्याला बुद्ध दाखवलेले आहेत असे मुद्रा घेऊन लोकांमध्ये, विशेष करून जे इतिहास प्रेमी आहेत आणि भारताची ओळख बुद्ध म्हणून सांगणारे जे लोक आहेत, त्यांना हा टीजर पाहिल्यानंतर तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता तयार होते आणि चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यात नेमकं काय आहे हे जेव्हा तो पाहतो तेव्हा तो काही काळ कन्फ्यूज होतो माणूस, की एवढा मोठा इतिहास, एवढी मोठा संघर्ष गाथा या चित्रपटामध्ये आणलेले आहे की हजारो वर्षाचा इतिहास ह्या 2 किंवा पावणे 3 तासामध्ये या पा रणजित यांनी कव्हर केलेले आहे। या चित्रपटाच्या प्रत्येक मोमेंटवर, प्रत्येक डायलॉगवर जेवढा आपण विचार करू, चर्चा करू, तेवढे त्याचे अर्थ अनेक निघत जातात। त्याच्यातील असे कोणते डायलॉग आहेत की ते तुम्हाला साध घालतात? त्यात सर्वात महत्वाचे जे त्यांचे डायलॉग आहेत ते मराठीत मी सांगेल ते
जसं हजारो वर्ष जगण्यापेक्षा किंवा गुलामीत राहण्यापेक्षा एक दिवस आपण सन्मानाने जगू, आणि त्या स्वाभिमान आणि सन्मान याला फार महत्व दिलेलं आहे त्या चित्रपटामध्ये. त्याच्यानंतर त्याने त्या चित्रपटाच्या शेवटी त्यांनी सांगितलं की आपण किती दिवस गुलाम राहणार. म्हणजे इथली वर्ण व्यवस्था, ब्राह्मण आपल्याला जगू देत नाही, ब्रिटिश दाखवलेली आहे. काय संस्कृती दाखवली आपण जर चित्रपट पाहिला ना सुरुवातीपासून, बघा आपण पूर्वीपासून असं सगळीकडे वाचत आलेलं की भारत एक सोने की चिडिया आहे, सोने की चिडिया आहे, सोने की चिडिया आहे. भारतात सोन्याचा धूर निघायचा, भारत एक सोने की चिडिया आहे. म्हणजे काय आहे सोने की चिडिया म्हणजे काय? भारतामध्ये जी विचार प्रणाली आहे ती बुद्धाची आहे, आणि भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर प्रगल्भ विचारधारा आहे, आणि ती बुद्धांमुळे आहे. आणि त्याला मानणारी लोक कोण आहेत तर इथली नागवंशीय लोक आहेत. आणि परिस्थिती अशी झाली, ह्या भारतावर पूर्वीपासून आक्रमण करण्यात आलेले आहे. हा भारत मला मिळवायचा आहे. त्या चित्रपटाचा मेन बेस काय? सोना मुझे चाहिए. म्हणजे काय? ह्या भारतावर मला अधिराज्य गाजवायचं आणि भारतच मला पाहिजे. मग सुरुवातीला आक्रमण झाली. आक्रमण झाल्यानंतर इथले जे मूळ निवासी, इथले मूळ भारतीय लोक आहेत, त्यांना याच देशामध्ये गुलाम बनवण्यात आलं. आणि ते आर्यभट्ट लोक जे आहेत त्यांनी याच्यावर आक्रमण करून भारतामध्ये अधिराज्य गाजवण्याची प्रथा सुरू केली, आणि इथल्या मूळ निवासींना काय केलेलं आहे? गुलाम बनवलेला आहे. मग हे जे सोनं आहे, हे सोनं कोण आहे? इथले मूळ निवासी आहेत. इथला जो भूभाग आहे हा इथलं सोनं आहे. ह्याच्यामध्ये जे सोनं दाखवलेलं आहे ते प्रतिकात्मक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन काय म्हटलंय की इथल्या मूळ निवासींवर इथल्या आर्यांनी कब्जा केला, त्यांना गुलाम बनवलं, आणि काही कालांतराने ब्रिटिश भारत हेच इथलं सोनं आहे असं मला यातून थोडंसं वाटतं. थंगलांग हा जो नायक आहे याची जमीन हिसकावून घेतलेली आहे. ती जमीन मिळवण्यासाठी तो आत्मसन्मान राखण्यासाठी तो लढाई करतोय, लढतोय. त्याची जमीन कशा प्रकारे बळकवलेली आहे. आणि पूर्वीपासून थंगलांग हा एकटा नायक आहे असं अनेक लोकांच्या सोबत झालेलं आहे का? पा रणजित यांनी 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित केलेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी थंगलांगची जमीन बळकवलेली आहे. ती कशी बळकवली आहे? मुळात जेव्हा हा चित्रपट आपण पाहतो, ह्या चित्रपटाला सुरुवातीला जो थंगलांग नावाचा जो नायक दाखवलेला आहे, आणि थंगलांगचे जे पुरखे आहेत म्हणजे त्याचे आजोबा, पणजोबा, खापर आजोबा, खापर पणजोबा, थंगलांग सांगताना काय सांगतोय की सगळी जमीन माझी आहे, इथले दगड, माती, पर्वत हे सगळं माझं आहे. पण ते काय झालेलं आहे? आमच्याकडून हिसकावून घेतलेलं आहे. आणि हिसकावून घेऊन जी काय राहिलेले 2 गुंठे आहेत ते 2 गुंठे सुद्धा इथल्या जमीनदारांना पाहवत नाहीत, बघवत नाहीत. थंगलांची जी पत्नी आहे त्या पत्नीला वाटतंय बायडी, हा तिला बायडी, तिला तो त्याच्यामध्ये बायडी म्हणतोय की तिला वाटतं की तिच्या भावकीतली सगळी लोक, तिच्या जमातीतली सगळी लोक जमीनदाराच्या हाताखाली कामाला जात आहेत नाईलाजाने. आणि तिला वाटतं की ही 2 गुंठे जी जमीन आपल्याकडे आहे त्याच्यातच ती कसतात, स्वाभिमानाने कष्ट करतात, आणि जमीनदाराला टक्कर देण्या इतपत ते त्यातून उत्पन्न काढतायत. पण तिथल्या जमीनदाराला ते बघावत नाही, पाहवत नाही. आणि ती जी जमीन आहे त्यातनं जे उत्पन्न निघतंय त्या उत्पन्नाच्या बळावर तो स्वाभिमानाने तो जगतोय थंगलांग तिथं. जेव्हा उत्पन्न निघाल्यानंतर जमीनदार कुरघोड्या करून त्यातनं निघलेलं उत्पन्न जाळतो, आणि जाळल्यानंतर 2 दिवसांनी किंवा त्याच्या दुसऱ्या वेळेस ब्रिटिश सरकारच्या वतीने फरमान येतं की बाबा रयतावरीमध्ये तुला शासनाला एवढा कर द्यायचा आहे, आणि तेवढा कर जर तो दिला नाही तर तुझी जमीन जप्त होईल. आणि तो कर तिथला जमीनदार देतो, आणि जमीनदार ती कर देऊन त्या थंगलांना त्याच्या क्षेत्रामध्ये गुलाम म्हणून काम करायला भाग पाडतो. ही त्यातली परिस्थिती. म्हणजे अशा प्रकारे थंगलांची जमीन बळकवलेली आहे. सगळी जमीन थंगलांची आहे, म्हणजे त्या नायकाची आहे. आणि असं असताना त्याच्या पूर्वजांकडून वेगवेगळ्या प्रकारे ती जमीन हिसकावून घेतलेली आहे, बेकायदेशीररित्या हिसकावून घेतलेली आहे. आणि 2च गुंठे जमीन ही आता थंगलांग आणि त्याच्या कुटुंबियांसाठी राहिलेली आहे. शेजारी जो जमीनदार आहे, जो अधिक जमिनीचा मालक आहे, तो वजनदार पुरुष आहे,
त्याची जमीन आहे आणि 2च गुंठ्यामध्ये गव्हाचं पीक, हे तांदळाचं पीक अतिशय चांगलं आलेलं आहे आणि 2 गुंठ्यामध्ये ही थंगलान आणि त्याचा सगळा परिवार आणि त्याचं सगळं कुटुंब अतिशय आनंदाने राहत आहे. हे बघितल्याच्या नंतर त्या जमीनदाराने सगळं शेत, घर ही रात्रीचीच जाळून टाकलेली आहेत. हे षडयंत्र जमीनदारानेच केलं आणि जमीनदारानेच त्याचं शेत हे घेतलं आणि त्याच शेतामध्ये थंगलान आणि थंगलानचं कुटुंब हे गुलामीत काम करेल, म्हणजे आपण त्याला सालानी म्हणतो, सालानी काम करेल, स्वतःच्याच शेतीमध्ये ते गुलाम राहतील. अशा प्रकारचं षडयंत्र या चित्रपटामध्ये अतिशय व्यवस्थित अधोरेखित केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या ज्या जमिनी आहेत त्या अशाच प्रकारे सावकारांनी, जमीनदारांनी लुटलेल्या आहेत. त्या कशा लुटलेल्या आहेत आणि मजदूर यांना कसं वाटतंय भावना की मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये राबतोय, स्वतःच्या रानामध्ये राबतोय, परंतु ह्याचा 1 रुपया मला मिळत नाही, हे धान्य मला मिळत नाही, कष्ट करतोय परंतु हे कष्टाचं मोल मला मिळत नाही, हे त्याच्यातून दाखवलेलं आहे. आपल्यासोबत सुमित साबळे आहेत. सुमितजी, थंगलान कसा वाटला, काय आहे थंगलान? सर्वप्रथम लाईव्ह बघणाऱ्यांना मी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सांगत आहे की आज जवळजवळ 20 ते 25 दिवस झालं या भारतातल्या मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्या इथल्या मूल निवासीचा इतिहास सर्वप्रथम इतक्या छान पद्धतीने आणि उत्कृष्ट क्वालिटीची पिक्चर क्वालिटी पारंजित यांनी आपल्या चित्रपटात दाखवलेली आहे. मी सर्वांना विनंती करतो, या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती करतो, ही लाईव्ह बघणाऱ्या प्रत्येकाला विनंती करतो की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट तुम्ही आपल्या सहपरिवार पहा आणि आपल्या सहपरिवाराला या भारताचा खरा इतिहास, या भारताची जगामध्ये सोन्याचा धूर निघणारा देश अशी जी ओळख आहे, त्याचा खरा इतिहास या देशामधला काय आहे, ज्याचं संशोधन करून पारंजित यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा थंगलान चित्रपट बनवलेला आहे. ज्याच्यामध्ये या भारत देशातील जे सोनं होतं, ज्या सोन्याच्या खाणी होत्या, त्याच्यावरती त्या सोन्याचं संरक्षण करणारे इथले नाग लोक कोणत्या विचारसरणीचे होते, कसे जगत होते, त्यांचे विचार कोणत्या पद्धतीचे होते, त्या सगळ्या गोष्टी या चित्रपटातून दाखवलेल्या आहेत. त्या सर्वांनी पाहाव्यात यासाठी मी या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. चित्रपटातली जी गाणी आहेत तुम्हाला आवडली? चित्रपटातली सर्वच गाणी सुपरहिट आहेत. चित्रपटातली सर्वच गाणी या मानतेला धरून आहेत. इथलं वास्तव दाखवणारी गाणी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे आता बॉलिवूडचं पाहतो, बॉलिवूड झालं किंवा टॉलिवूड झालं आणि महाराष्ट्रातली सुद्धा इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये जी गाणी असतात, जी रंगवून दाखवली जातात, ज्याच्यामध्ये कलर असतो, तशा पद्धतीचं न दाखवता इथल्या मातीतला माणूस जो इथला पूर्वज आहे त्याचं जसंच्या तसं स्वरूप त्यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये दाखवलेलं आहे. अजिबात नटापट्टा नाही, एकदम स्वच्छ आणि प्रामाणिकपणा त्यांच्या गाण्यांमध्ये त्यांनी प्रेझेंट केलेला आहे. दत्ता कांबळे साहेब, तुम्ही थंगलान हा चित्रपट पाहिलेला आहे, काय सांगाल थंगलान बद्दल? थंगलान चित्रपट हा अतिशय सुंदर आहे. प्रथमदर्शी मला हे सांगायचं आहे की जुन्या काळात म्हणण्यापेक्षा इंग्रजांच्या काळामध्ये जी गुलामी आपल्या सोबत होती किंवा भारतीयांना ज्या पद्धतीनं गुलाम बनवलं होतं, त्या गुलामीला नाकारून आपण स्वतः एकवट होऊन ही जी सोन्यासाठी आपल्या भारतीय लोकांना, नागवंशीय लोकांना जे काय म्हणू त्याला आपण हालापेष्टा सहन करून सोन्याचं आमिष दाखवलं आणि त्याच पद्धतीनं त्यांनी त्यांच्यात बदल करून हे सोनं इंग्रजांनाच प्रस्थापित करून स्वतःकडे घ्यायचं होतं. तर तसं न होता ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस हम सब एक है, आपण हा नारा देऊन इंग्रजांची गुलामगिरी झटकून आपण आपल्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढलं पाहिजे, हे या पिक्चर मधनं प्रदर्शित केलं असं मला वाटतंय. बरोबर आहे वकील साहेब. या चित्रपटामध्ये थंगलान हा नायक दाखवलेला आहे आणि थंगलान या नायकाला काही लोक शिवून घेत नाहीये. तर काय त्याच्यातून काय दाखवलेलं आहे? हा थंगलान नक्की आहे कोण?
आणि त्याला शिवून न घेणारी माणसं आहेत कोण? जेव्हा हा चित्रपट आपण पाहतो, या चित्रपटाचा मुख्य हेतू जर बघितला आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीचा जो इंटरव्ह्यूचा पहिला पार्ट आहे त्या पार्ट मध्ये हा थंगलान दाखवलाय आणि थंगलान आपल्या शेतातील अन्नधान्य घेऊन आल्यानंतर त्यांच्या मुलांना एक गोष्ट सांगतोय तो, आणि ती गोष्ट सांगत असताना त्याच्या आजोबांनी पंजोबांनी खापर पंजोबांनी इथल्या व्यवस्थेविरुद्ध जी लढा पुकारला. म्हणजेच काय की तो आधी सोनं काढत होता, म्हणजे ह्या देशामध्ये स्वतःचा उपजीविकेचं साधन त्याचं काय होतं, इथली निसर्ग संपत्ती होती. ह्या निसर्ग संपत्तीच्या जीवावर तो जगत होता. तो सोनं काढायचा, त्याच्यातनं आपल्या काय असेल ती उपजीविका भागवायचा. परकीय आक्रमणाचं तिथं दाखवले की एक राजा त्याच्या बरं काही लोक आली, त्यांनी काय केलं ते पाहिलं की बाबा ही इतकी लोक सदन कशाच्या जीवावर आहे, ती इतक्या चांगल्या पद्धतीने कशी जगतायत. त्यांनी पाहिलं की ही सोनं काढून स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतात, स्वतः सक्षम आहे, तिथल्या भूमी त्यांना पाळते. मग त्यांनी सांगितलं की हे जे आहे सोन्याचं जे तुम्ही करताय हे सोनं मला द्या. लालच निर्माण केलं आणि लालच निर्माण करून त्यांच्यामध्ये बुद्धिभेद तयार केला आणि त्यांना लढायला भाग पाडलं त्यांच्यातले त्यांच्यात. आणि जे ऐकले, ज्यांनी ऐकलं त्यांचं स्वागत, ज्यांना नाही ऐकलं तिथं तुम्ही जर पाहिलं, जेव्हा भारताचा प्राचीन इतिहास आपण पाहतो, ते जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारची हत्यारं होती. काय हत्यारं होती? आपली मूळ निवासी लोक हातात बर्च्या भाले घेऊन जवळ जाऊन मारायची. त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचं एक वेगळं हत्यार होतं की ते 10 फुटा उभा राहून धनुष्यबाणाने मारायचे. त्या काळातलं ते सर्वात अपडेटेड वेपन म्हणावं लागेल की त्याच्या जीवावर त्यांनी इथल्या मूळ निवासियांना, इथल्या मूळ भारतीयांना हरवलं आणि गुलाम केलं. जे हरले, ज्यांनी ऐकलं, ज्यांनी मांडलिकत्व स्वीकारलं ते त्यांच्या पशीच राहिले, परंतु गुलामीत राहिले. जे बाहेर गेले ते आदिवासी झाले आणि या देशात त्यांना मान सन्मानाची वागणूक नाही, त्यांना स्पृश्य करून घेतला जात नाही, कारण ते गुलाम आहेत. ह्या चित्रपटाचा मूळ हेतू तोच आहे की तुम्ही किती जरी स्वाभिमानी असला, किती जरी मोठे असला तरी तुम्ही गुलाम आहात, तुम्ही शूद्र आहात. ही इथली व्यवस्था त्या डायरेक्टर आहे त्यांनी बारीक पद्धतीने त्याला वेगळी झलक देऊन सांगण्याचा एक छान प्रयत्न केलेला आहे. इंग्रजांनी या चित्रपटात दाखवलेलं आहे की इंग्रजांनी संशोधन केलं, इतिहास शोधला, उकरला आणि त्या इंग्रजांना कळालं की 200, 300, 400 वर्षांपूर्वी या भारतामध्ये सोनं खणलं गेलं होतं आणि सोनं त्या ठिकाणी ज्या लोकांनी मिळवलं होतं ते अस्पृश्य लोक होते. आणि आपल्याला जर सोनं मिळवायचं असेल, सोन्याच्या खाणीपर्यंत जायचं असेल तर या अस्पृश्यांचाच वापर करून, कारण एवढी ताकद, नदी, ओढे, नाले, डोंगर, जंगल हे सगळं पार करून एवढ्या अडचणींमध्ये जाऊन स्वतःचा जीवाची बाजी लावून, जीव धोक्यात घालून, लेकरा बाळ घरी ठेवून कोण हे काम करू शकतं आणि एवढ्या बलदंड ताकदीची कोण माणसं आहेत, तर हे इंग्रजांनी अचूक ओळखलं आणि या थंगलानच्या कुटुंबियांना त्यांनी आमिष दाखवलं. आणि हे सोनं शोधण्यासाठी ज्या प्रकारे थंगलानचे पूर्वज यांनी त्या ठिकाणी सोनं शोधलं होतं, त्याच प्रकारे थंगलानला देखील घेऊन जाऊन त्यांनी याच्यातून डायरेक्टरला हे सांगायचं आहे की अस्पृश्यांची खरी ताकद, त्यांची जी ताकद आहे, हिंमत आहे, ती इंग्रजांनी ओळखली, अचूक हेरली आणि त्या ताकदीचा योग्य उपयोग इंग्रजांनी करून घेतला. पुढे जाताना ज्या वेळेस सोन्याच्या खाणीच्या तिथे ज्या ठिकाणी सोन्याची जागा आहे तिथून खाली उतरताना एक इंग्रजाचा मुलगा हा थंगलानचे जे नातेवाईक आहेत त्यांना टांग्यातून उतरताना हात मागतोय मुलगा आणि अशोका जो थंगलानचा मुलगा आहे तो त्याला हात देतोय.
इंग्रजाचा मुलगा त्याच्या हाताला स्पर्श करून गाडीच्या खाली उतरतोय आणि थंगलांचा मुलगा सम्राट अशोक, हा अशोक बघतोय की माझ्या हाताला स्पर्श केला या इंग्रजांनी, जी लोक मला स्पर्श करून घेत नाहीयेत, ज्या लोकांनी मला गुलामीमध्ये ठेवलेला आहे, आणि परंतु या इंग्रज हा भेदभाव मानत नाहीये, हे न बोलता देखील पा रणजित यांनी या चित्रपटामध्ये एवढ्या सुंदर पद्धतीने अधोरेखित केलं की अस्पृश्यतेला, जातीभेदाला एक चपरा, एक फाईट लाभ अशी पा रणजित यांनी जी मारलेली आहे, या जाती व्यवस्थेला त्यांनी चॅलेंज केलेला आहे की हे बंद झालं पाहिजे. जाती तोडो भारत जोडो हा मौल्यवान संदेश हा डायरेक्टर यांनी या ठिकाणी दिलेला आहे. नाही, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं, हे जे सगळा समुदाय जो आहे त्याच्यामध्ये महिलांना कशा पद्धतीने ट्रीट केला जायचं, त्यांच्या डिसिजन पॉवर जी घरातली असायची, म्हणजे मातृसत्ताक पद्धत आपल्याला एक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नाग लोकांची तीच पद्धत तुम्ही पारधी समाजामध्ये आजही पाहू शकता, आपल्या भोई समाजामध्ये आजही पाहू शकता. हे जे लोक भटके आहेत, हे जे आज आदिवासी लोक आहेत, ह्यांच्यामध्ये ह्यांच्या घरातले सगळ्या ज्या पॉवर्स आहेत आणि जे प्रगल्भ झालेले आपल्यातले कुटुंब आहे, जे बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांच्या घरात आज देखील महत्वाचे निर्णय महिला घेतात. ही नाळ आहे, हे सहज नाहीये किंवा हे जेनेटिकली आहे. म्हणजे ही मातृसत्ताक पद्धत एवढ्या वर्षापूर्वी देखील स्त्रीला सन्मान होता, हे त्यातनं दाखवले त्यांनी. नाग संस्कृती ज्या वेळेस अवेलेबल होती, त्या संस्कृतीच्या वेळेस स्त्री ही अबला नसून सबला होती. स्त्री नायिका दाखवलेली आहे, प्रतिनिधित्व करायची, आणि स्त्रीच्या हातात हत्यार आहे. स्त्री ही प्रमुख आहे, स्त्रीच्या हाताखाली किंवा तिच्या सोबत पुरुष आहेत, आणि स्त्री ताकदवर आहे, तिच्याकडे बुद्धी आहे, तिच्याकडे सोन्याचं संरक्षण कसं करायचं ह्याची युक्ती तिच्याकडे आहे. नेतृत्व गुण स्त्रियांमध्ये त्यावेळेस सुद्धा होते, हे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलेले आहे. या चित्रपटामध्ये जो इंग्रज अधिकारी आहे, तो विल्यम्स, तो इंग्रज अधिकारी आमिष दाखवून सगळ्यांना सोनंचे खाण आणि सोनं घेण्यासाठी हे करतोय. त्याची नीती काय आहे, कशा प्रकारे तो थंगलान आणि या सगळ्यांचा वापर करून घेतोय आणि तो का करतोय? सर्वात प्रथम तुम्ही चित्रपट जर पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळेल की जो ब्रिटिश अधिकारी तो ह्या भारत देशामध्ये सोनं कुठं जास्त काढलं गेलंय याचं संशोधन करतो. त्याच्यामध्ये त्याला असं आढळतं की या देशामध्ये मुघलांना आणि या देशातल्या शासकांना ज्या भागातनं सोनं जास्त मिळालेलं आहे त्या ठिकाणचा तो शोध घेतो, आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी सोनं काढलेलं आहे, जी लोक त्या ठिकाणी सोनं खोदत होती आणि खोदून ज्या लोकांनी ते सोनं मुघलांना आणि इथल्या शासकांना मिळवून दिलं, त्या लोकांचा त्यांनी शोध घेतला. आणि ती लोक म्हणजे ही थंगलांची पूर्ण कम्युनिटी होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला थंगलांची जी काही ओळख आहे ती सगळी तुम्हाला पाहायला मिळेल. थंगलां सुरुवातीला जे आपल्या लहान मुलांना रात्रीचं झोपवताना जी गोष्ट सांगत असतो ती सत्य असते, जी त्याच्या पूर्वजांनी थंगलांना सुरुवातीला सांगितलेली असते. म्हणजे थंगलान लहान असताना त्याला सांगितले असेल किंवा त्याला कुठलं तरी कळलेले असेल, म्हणूनच तो त्याच्या मुलांना सांगत असतो. तो त्याच्या मुलांना असं सांगतो की आम्ही ह्या भारत देशामध्ये इथल्या मुघलांना आणि शासकांना ज्यावेळेस सोनं काढून दिलं तरी देखील त्यांनी आम्हाला योग्य पद्धतीने वागणूक केलेली नाही, आम्हाला फसवलंच असं त्यामध्ये सांगण्यात आलं. महत्वाचं काय, आज सुद्धा दिवाळी येते, दिवाळीच्या सणामध्ये इडापिडात टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी एक आख्यायिका म्हणून लोक सांगितलं जात आहे, पण ते सत्य होतं बळीराजाचं. तसंच हे सुद्धा आहे. म्हणजे बळीराजा काय होता, म्हणजे हा चित्रपट जर पाहिला चारी बाजूने तर एक विचार करायला लागणार आहे. ज्या आपल्या महापुरुषांच्या संदर्भात इथल्या मूल निवासींचे जे महापुरुष आहेत त्यांच्या ज्या क्रांती गाथ आहेत त्या आज इथल्या व्यवस्थेने काल्पनिक कथा, भाकड कथा म्हणून लोकांच्या मध्ये बिंबवलेल्या आहेत. पण हे पा रणजित सारखे जे
दिग्दर्शक आहे ते खऱ्या अर्थाने ह्या इथल्या मूल निवासींच्या महापुरुषांना न्याय देण्याचं काम करतात. त्यांच्या क्रांती प्रतिक्रांतीमध्ये त्यांचं जे योगदान आहे ते उशिरा का होईना पुढं हळूहळू येत आहे. हा जो थंगलान नायक आहे हा ज्या वेळेस त्याच्या कुटुंबियांना सांगतोय की आपल्याला सोनं शोधण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत यायचं आहे, त्यावेळेस हे सगळेजण त्याला असं म्हणतात की अरे तिथं जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं, आणि तिथं तो आम्हाला घेऊन जाणार होय. त्यावेळेस थंगलांनी जे वाक्य वापरलेलं आहे की मग इथं तुम्ही काय करताय, इथं जमीनदाराच्या जमिनीमध्ये गुलामी करताय, जी जमीन आपली नाही, जे शेत आपलं नाही, जे शेतासाठी आपण एवढं कष्ट करतोय त्याच्यातले 4 दाणे आपल्याला मिळत नाहीत, पैसा आपल्याला मिळत नाही, आत्मसन्मान हिथं आपल्याला नाही, स्वाभिमान आपल्याला नाही. मग हिथं असं मरण्यापेक्षा तिथं सोनं शोधून मरून आपण स्वाभिमान जागृत करून मरू, एक दिवस जगू पण सन्मानाने जगू, एवढा मोठा संदेश पारंजित या चित्रपटामधून देतात. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सन्मान, स्वाभिमान, आत्मसन्मान, आत्मविश्वास, हक्क आणि लढाई आणि विजय हेच याच्यामधून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये डायरेक्टर यांना काय सांगायचं आहे, अनेक वेळा ते डायरेक्टर अनेक पात्रातून सांगतंय की तुमचे जे हक्क आणि अधिकार आहेत हे तुम्ही तर मिळवले पाहिजेत, पण जे आहेत त्याचं संरक्षण तुम्ही अगोदर केलं पाहिजे. जे भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेलं आहे ते हक्क अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावला पाहिजे. मरण आलं तरी चालेल, मृत्यू आला तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही आणि हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण लढलं पाहिजे. जी पूर्वजांची जमीन आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते हक्क आणि अधिकार जे कुमकुवत लोक करू पाहत आहेत तेच हिसकावून घेऊ पाहत आहेत. आणि ते त्याच्यासाठी तुम्ही जे नाग लोक आहात आणि त्यांचे तुम्ही वंशज आहात, तुम्ही जे मूल निवासी आहात, त्या मूल निवासींनी सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून हे हक्क अधिकार अबाधित ठेवले पाहिजेत. असा इतका जबरदस्त असा संदेश पारंजित यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे. जबरदस्त ऍक्शन थंगलांग यांच्या, त्याच्याही पेक्षा सुपर हिट ऍक्शन त्याच्या पत्नीची आहे, मुलाची आहे. जी नायिका आरती आणि माया आहे त्या आरती आणि मायाची सुपरहिट ऍक्शन त्याच्यामध्ये आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला लाजवेल असा हा चित्रपट बनवलेला आहे. एक एक शॉट्स इतक्या सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे, इतक्या चांगल्या प्रतीचे कॅमेरे, दर्जेदार ऍक्शन, निसर्ग, डोंगर, जंगल, काय काय त्या पिरंजीत यांनी दाखवलेला आहे. त्यातला जो एक सीन आहे की तो थंगलान जो आहे तो थंगलान त्या चित्त्याला मारून त्या इंग्रज अधिकाऱ्याचं प्राण वाचवतो. बरोबर. आणि त्या चित्त्यानेच त्या इंग्रज अधिकाऱ्याचा एक मित्र जो आहे तो त्यात मयत झालेला आहे. त्या मयत झालेल्या त्याच्या मित्राची कपडे थंगलानला देतो आणि म्हणतो की तू माझ्यासाठी फार महत्वाचा आहे, मोलाचा आहे, आणि आजपासून मी तुला हे सगळं मान सन्मान सगळा देणार आहे. म्हणून त्याच्या मित्राची कपडे त्याला घालायला देतो. थंगलान ती कपडे घालून आल्यानंतर जेव्हा त्याच्या वस्तीत येतो, त्या वस्तीत आल्यानंतर थंगलानची जी पत्नी आहे ती त्याच्या नवऱ्याकडे बघून, त्याची मुलं त्याच्या नवऱ्याकडे बघून, त्याचं समाजातली लोक, त्याच्या समुदायातली लोक त्याच्याकडे बघून तो जो सीन आहे ना, तो जो प्रसंग आहे, तो प्रसंग पाहिल्यानंतर कोणाच्याही छाती भरून येईल, कोणालाही स्वाभिमान जागा होईल असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. की महात्मा फुलेंनी पुढे सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा स्वाभिमान, तुमचा मान सन्मान टिकवायचा असेल तर ब्रिटिशांसारखं, ब्रिटिशांबरोबर एकत्र राहून ते जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत तुम्ही शिक्षण घ्या, स्वतः स्वावलंबी बना. हे छोटासा संदेश त्या प्रसंगातून आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. थंगलांची जमीन बळकवलेली आहे, थंगलांचं कुटुंब गुलामी करतंय, सालानी राहिले. थंगलान ज्या वेळेस महागारी येतोय, इंग्रज अधिकाऱ्याचे कपडे घालतोय, त्यावेळेस त्याने व्याजासह मुद्दल ही त्या जमीनदाराच्या तोंडावर फेकून मारली आणि
कागद मला माझा दे आणि आता आमच्या ह्या सगळ्यांची इथून तू मुक्तता कर. म्हणजे जरी माझी जमीन बळकवलेली आहे तरी कष्टाच्या जोरावर त्या थंगलांनी त्याची जमीन परत स्वाभिमानाने मिळवलेली आहे. तो जमीनदार जमीन देत नाहीये, माघारी द्यायची त्याची अवकात नाहीये, तो प्रामाणिक नाहीये. पण थंगलांचा आत्मविश्वास, थंगलांची ताकद, थंगलान ज्या प्रकारे आत्मविश्वासाने भरलेला आहे त्याच्या आत्मविश्वासाच्या पुढं त्या जमीनदाराला नतमस्तक होवं लागलेलं आहे. आता मी महत्वाचा भागाकडे येतो की ज्या वेळेस थंगलांचे पूर्वज सोन्याच्या त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्या ठिकाणी काही पंडित, काही जातीच्या माजाने बरबटलेल्या लोकांचा जे संभाषण आहे ते कशा प्रकारे थंगलांच्या पूर्वजांना बोलतायत ते सोनं मिळवण्यासाठी. कारण त्यांच्या सोबत राजा देखील आहे, राजाचं सैन्य आहे आणि नाग, साप, विषारी साप आणि नाग हे सोन्याचं संरक्षण करत आहेत. आणि सोन्याचं संरक्षण करत असताना थंगलांच्या पूर्वजांच्या शिवाय ते युद्धच त्यांना जिंकता येत नाहीये. कसं त्याचं वर्णन करा? त्या प्रसंगावर जर पाहायला गेलं तर एक आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं की जेव्हा सुरुवातीला हा पिक्चर जो चित्रपट सुरू होतो आणि चित्रपट सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक त्यातला जो काहीतरी त्याचं नाव आहे की तो जानवं घालून ओम अच्युताय नमः गंगा म्हणून तो असताना चांडाळ समाजाचा. बर, चांडाळ म्हणजे काय की उच्चवर्णीय वडील आणि शूद्रवर्णातली महिला ह्याच्यापासून जो आपत्ती तयार होते त्याला चांडाळ म्हणतात. की जो तो इकडं पण नाही तिकडं पण नाही. मग त्याच्यामध्ये त्याच्यात दाखवलंय असं की जेव्हा हा प्रसंग दाखवत असताना तुम्ही किती जरी ज्ञानी हुशार काय जरी असला तरी तुम्हाला वर्ण बदलता येत नाही. तुम्ही जानवं घाला, तुम्ही अमुक करा, तमुक करा, तुम्ही वर्ण नाही बदलू शकत. हा चित्रपटाचा मतितार्थ तो आहे. शेवटी दाखवलंय त्याच्यामध्ये जेव्हा सोनं भेटल्यानंतर तो जो गंगा नावाचं जे पात्र आहे त्यातलं ती पात्र ब्रिटिशांच्या मधला आणि ह्या समुदायांमधला जो दुवा आहे ज्याला इंग्लिश भाषा समजत होती आणि तो ब्रिटिशांना ट्रान्सफर करून सांगायचा यांची भाषा, तो ट्रान्सफरर जो होता तो विशिष्ट समाजातला भट म्हणून होता. तर त्याला त्यांनी त्या सोन्याने मारलंय. तुम्ही मंदिराच्या नावाखाली पंडित आहे ह्याच्या नावाखाली मंदिर मोडताय आणि तुम्ही काय आम्हाला सांगता तुम्ही आम्हाला नाही खरेदी करू शकत, तुम्ही आमचा स्वाभिमान नाही विकत घेऊ शकत. म्हणून त्यांनी ते सोनं त्याच्या डोक्यात घालून त्याचा जीव घेतलेला आहे. आणि हे सोनं जे आहे हे जे आहे मी कोणाला देणार नाही, माझ्या हक्काचं आहे असं म्हणून तो गंगा शेवटी ही झालेला आहे. चित्रपटाचा वेगवेगळ्या कॅरेक्टर आहे पण वेगवेगळा संदेश त्याच्यामधून बाहेर येतो. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट इथं आपण अधोरेखित केली पाहिजे की ही आरती जी आहे जी नाग लोकांचं प्रतिनिधित्व करते आणि सोन्याचं संरक्षण करते, तिचा जो सोन्याचं संरक्षण करण्याचा जो हेतू आहे ना तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये ती शेवट ज्यावेळेस तुम्ही चित्रपट एकदम एंडला पाहाल त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी क्लिअरच होतील. त्याच्यामध्ये थंगलान स्वतः असं सांगतोय की ज्या गोष्टी लोकांच्या घेण्यासारख्या नाहीत, म्हणजे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच फक्त तुम्ही वापर केला पाहिजे. जसं नदीतनं जे सोनं वाहून येत होतं, ज्याचा तो थंगलांचे जे पूर्वज त्या नदीतून जे सोनं काढत होते, ज्या पद्धतीनं सोनं काढत होते तशाच पद्धतीनं तुम्ही सोनं काढलं पाहिजे, ना की उकरून काढलं पाहिजे. असा तिचा शेवटला जो सांगण्याचा हेतू होता तो अत्यंत महत्वाचा आहे. तो एकदम प्रामाणिक आहे, निसर्गाला धरून आहे आणि इथल्या मूल निवासींचं खरं विचार आहे. चित्रपटामध्ये बुद्धांसारखी दिसणारी एक मूर्ती आहे, त्याला मुनीची मूर्ती असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस सोनं लुटण्यासाठी थंगलांच्या पूर्वजांच्या सोबत हे सगळं दाखवलेलं आहे, त्याच वेळेस ती मूर्ती तिथं दाखवण्याचं कारण, त्या मूर्ती तोडण्याचं कारण आणि ती मूर्ती शेवटपर्यंत पहिल्यापासून दिसते. काय दिग्दर्शकांना, डायरेक्टरांना, पारंजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काय संदेश द्यायचा? नाही, त्याच्यामधून त्यांना वेगळं असं काही सांगायचं नाही. त्यांना असं दाखवायचं होतं की इथले जे नाग लोक आहेत
त्यांनी ज्या पद्धतीनं सोन्याचं संरक्षण केलं आणि सोन्याचं संरक्षण करत असताना जी लालची लोक ते सोनं हासिल करण्यासाठी किंवा सोनं शोधण्यासाठी सोनं मिळवण्यासाठी तिथे येत होते, त्यांना योग्य पद्धतीचा समज ज्या पद्धतीनं नाग लोकांनी सांगितलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. मला असं वाटतं की आणि मूर्तीचा संबंध कशा अर्थाने असावा. मूर्ती आता आपण याच्यावर फक्त चर्चा करतोय, आपापल्या विचार मतमतांतर असू शकतात. असणार. मला असं त्याच्यामध्ये वाटतं की भारतामध्ये संपूर्ण भारत बौद्धमय होता. भारत बौद्धमय असताना प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे काही भंते लोक होते, भिक्खू लोक होते, त्या भिक्खू लोकांची मुंडकी छाटून एका मुंडक्याला एक सुवर्ण मुद्रा असं बक्षीस दिलं जाईल बघा. आणि हे त्यातनं एक प्रतिकात्मकतेने दाखवण्याचा प्रयत्न केला की जेव्हा भारतामध्ये भारत बौद्धमय असताना तिथला विचार जे बुद्धांचा विचार आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे सोन आहे आणि सांगणारा माणूस कोण आहे तर भगवान बुद्ध आहे. आणि त्याचे विचार छाटले म्हणजे काय, त्याचं मुंडकं छाटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती आली म्हणजे मनुस्मृती आली, मनुस्मृतीचं राज्य सुरू झालं आणि पुन्हा हे मुंडकं जर कोणी जोडलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जोडलेलं आहे. आणि पुन्हा ते जे विचार आहेत ते त्यांनी जोडून आणलेले आहेत आणि त्या माध्यमातून तो प्रतिकात्मक तिथं प्रसंग दाखवलेला आहे असं मला पाहिल्यानंतर वाटतं. कुणाची काही मतं असू शकतात परंतु माझं असं मत आहे. नाही, आपण जर पाहायला गेलं, आता मी बौद्ध या नात्याने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म जर कोणी वाचला असेल, बौद्धांना तर माहितीच असेल, पण बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथात, बौद्धांच्या धर्मग्रंथात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये नागराजाला बुद्धांना ज्ञान प्राप्त होणार आहे आणि असं स्वप्न त्या नागराजाला पडलेलं आहे असा उल्लेख ते बुद्ध यांनी त्यांचा धम्म त्याच्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं नाग लोकांचा आणि बुद्धांचा पूर्वीपासूनच संबंध आहे आणि त्याच अनुषंगाने पारंजीत त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांना खरं तर सल्यूट करू वाटतोय आणि जय भीम करू वाटतोय या माध्यमातून की त्यांनी अशा चांगल्या पद्धतीने बुद्धाचा, नाग लोकांचा आणि इथल्या मूल्यवानसींचा जो संबंध आणि जी लाईन, जी चेन जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला सगळ्यांनाच म्हणजे सामान्य प्रश्न विचारावा वाटतो, त्या चित्रपट पाहिल्यानंतर एकंदरीत हा जो पारंजित आहे त्याला काय मेसेज द्यायचा असावा. एकंदरीत त्यांची जीवनशैली आणि आजपर्यंत त्यांनी काढलेले जे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये कबाली, काला आणि